शिवसेनेच्या वतीने 5 ते 7 डिसेंबर दरम्यान हरिनिवास येथील जय भगवान हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नागरिक सुविधा शिबिराचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। तसेच यावेळी कार्यक्रमाला भेट देण्यासाठी शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती। या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड, पत्ता बदल, ई-श्रम कार्ड, सिनियर सिटीझन कार्ड, मतदार कार्ड, महिला बचत गट, पॅन कार्ड तसेच आयुष्मान कार्ड यांसारख्या विविध शासकीय सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। रविवारी 7 डिसेंबर रोजी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख, संसदरत्न, लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांनी या शिबिराला भेट दिली। उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रीतम राजपूत, सीमा राजपूत यांचे कौतुक करण्यात आलं। हे दोन्ही कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, उपशहर प्रमुख राजू गजमल, शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, लोकसभा सचिव श्री कुलकर्णी, विभाग प्रमुख दीपक म्हस्के, शाखा प्रमुख वसंत कोंढभर, शाखा प्रमुख विजय मालुसरे, शाखा प्रमुख विजय डावरे, चंद्रकांत सावंत, अमित जोशी, वैशाली जोशी, अंजली अहिरे, स्वरा नेवरेकर, सुरेखा जाधव, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुषमा चोरगे, उज्ज्वला सूर्यवंशी, मयुरा लोहाटे, स्वप्नील नेवरेकर, राजेश पवार, चंद्रकांत जाधव, बजरंग हत्तेकर, तेजस ठाकूर, गौरव चिंगळे, मयुरेश सावंत, विलास अव्हेरे, उपशाखा प्रमुख दिनेश मांडवकर, दिनेश चिकणे, निमेश भांडलेकर, निलेश राजपूत, अजिंक्य खंदरे, मितेश गजमल, प्रीतम प्रेमसिंग राजपूत, समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत यांचं अनेक मान्यवर आणि शिवसैनिकांची उपस्थिती लाभली। प्रीतम राजपूत आणि सीमा राजपूत यांच्या प्रयत्नांनी विविध समाजोपयोगी कामांसाठी शासन दरबारी आधार कार्ड असेल, ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल, ई-श्रम कार्ड असेल, हे कार्ड मिळवून देण्याकरता घरपोच मोफत शिबिर या ठिकाणी लावलेलं आहे। सातत्याने ही मंडळी या विभागामध्ये काम करत असतात। त्यांच्यासोबत किरण नागती, भास्कर पाटील, प्रकाश पायरे ही सुद्धा मंडळी सातत्याने लोकोपयोगी कामं करत असतात। लोकांना मदत करणे, 365 दिवस 24/7 सेवा उपलब्ध करणे हा त्यामागचा हेतू आहे। आज शिवसेनेच्या वतीने प्रीतम राजपूत व सीमा राजपूत यांनी आज ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्यांचे पत्ता बदली केला आहे, लाईट बिल, सर्व मिळून महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम राबवलेला आहे। आमचे ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील असतील, मोठ्या सावंत असेल, सर्वच पदाधिकारी, किरण नागती असतील, प्रकाश पायरे असेल, राजू गजमल असेल, बाळा गवस असेल, या कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे। आणि तुम्ही बघत असाल की आज नौपाडा विभागामध्ये वार्ड क्रमांक 21मध्ये प्रीतम राजपूत असेल आणि सीमा राजपूत असतील, किरण असेल, प्रकाश असेल, हे भास्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शिवसेना कशी घराघरामध्ये पोचेल आणि लोकांपर्यंत कसं आमचं सामाजिक कार्य पोचेल आणि लोकांना आम्ही जास्तीत जास्त कसं मदत करू किंवा अडलेल्यांना मदत करण्यासाठी नेहमी शिवसेना तत्पर असते। 80% समाजकारण, 20% राजकारण या उक्तीप्रमाणे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली व धर्मवीर दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या प्रत्येक वार्ड क्रमांक 21मध्ये असेल, अख्ख्या ठाण्यामध्ये असेल, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड ही जोरात चालू आहे। आणि त्याचाच भाग म्हणून परत एकदा नौपाडा विभागामध्ये शिवसेनेचा भगवा हा परत फडकवण्यासाठी आमचे सर्व शिलेदार तत्पर आहेत। आणि त्याच्याच माध्यमातून आज तुम्ही बघत असाल की प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक ठिकाणी सीमा राजपूत असेल, प्रेमसिंग राजपूत असेल, प्रीतम राजपूत असेल, हे ह्या विभागात जोरदार काम किंवा जोरदार टक्कर देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेले आहेत। शिवसेना प्रभाग क्रमांक 21 तर्फे प्रीतम राजपूत आणि सीमा राजपूत यांनी प्रभाग क्रमांक 21 मधल्या नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड, पत्ता बदल, ई-श्रम कार्ड, सिनियर सिटीझन कार्ड, वोटिंग कार्ड, पत्ता बदल असे सगळे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि त्याच्यासाठी नागरिकांचा 3 दिवसाचा कार्यक्रम हा ठेवला होता। त्याच्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिक जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मी पहिल्या दिवशी बघितलं, दुसऱ्या दिवशी बघितलं आणि तिसऱ्या दिवशी आज प्रचंड गर्दी आहे आणि त्याचा लाभ नौपाडा भागातल्या नागरिकांसाठी चांगल्या प्रकारे होत आहे। प्रीतम राजपूत, नंतर सीमा राजपूत आणि आमचे विभाग प्रमुख किरण नागती
तसेच सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख हे सतत 24 तास नागरिकांसाठी काम करत आहेत। आणि ह्या ठिकाणी शिवसेनेचा जो बालेकिल्ला होता तो पुन्हा परत मिळवण्यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करत आहोत आणि सगळ्या मतदारांच्या घरोघर जाऊन तसा प्रचार करणार आहोत। आणि तसा या ठिकाणी आपल्याला फक्त ब्राह्मण सेवा संघ आणि विष्णुनगर या भागात जरा जास्त काम करायचं आहे, बाकी आम्ही त्या ठिकाणी आहोतच। सगळे कामाला लागलेत कार्यकर्ते। 1 महिन्यावरती निवडणूक आलेली आहे आणि त्याचा प्रभाग आम्ही ताब्यात घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते, विभाग प्रमुख असो, सीमा राजपूत असो, प्रीतम राजपूत असो, प्रकाश पायरे असो, ह्या सगळ्या बाजूने आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। आणि असेच कार्यक्रम आम्ही 24 तास नागरिकांसाठी सेवा पण देत असतो आणि तसे कार्यक्रम सतत राबवत पण असतो आणि असं आम्ही कुठेही कमी पडून देणार नाही। आणि ह्या ठिकाणी जे सीमा राजपूत आणि प्रीतम राजपूत जे आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर आहे त्याला शुभेच्छा देतो। व्यासपीठावरील उपस्थित सर्व आदरणीय मंडळी, तसेच आमचे पूर्वीचे सर सेनापती माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, आंबेडकर साहेबांना मानाचा मुद्रा करून जो मी गेली 50 वर्ष या शिवसेनेमध्ये काम करत आहे, तर माझ्याच कामाचा वारसा माझ्या मुलांनी आणि सुनबाईंनी घेतलेला आहे। या ठिकाणी जुने आणि नवीन सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको। त्याप्रमाणे आम्ही राजपूत घराण्याने हा वसा घेतलेला आहे आणि असं ठाणेकरांचं प्रभाग क्रमांक 21 मधील लोकांचं अविरत आम्ही सेवा करणार आहोत। आणि आमचं प्रीतम राजपूत आणि माझी सुनबाई कोणत्याही कामासाठी आपल्याला 24 तास दार उपलब्ध आहे, हे या ठिकाणी मी सांगतो। आणि या सभागृहात जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा येतो आणि या ठिकाणी जे जमलेल्या लोकांना सुद्धा त्यांचं काम व्यवस्थित हो या प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना प्रभाग क्रमांक 21 च्या माध्यमातून अर्थातच सौ सीमा प्रीतम राजपूत आणि प्रीतम राजपूत यांच्या पुढाकारानं हे मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेना ही कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नसते। 12 महिने 24 तास शिवसैनिक हा खरं तर लोकांसाठी काम करत असतो आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय की सीमा राजपूत असतील, प्रीतम राजपूत असतील यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम आतापर्यंत केलेले आहे। हा उपक्रम सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। आधार कार्ड मधल्या पत्त्यामधला बदल हा महत्त्वाचा आहे, कारण आपण नौपाण्यामध्ये बघतोय की अनेक डेव्हलपमेंट झाल्या, त्याच्यानंतर लोक दुसरीकडे गेली होती, पुन्हा ती इथे आली, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून तो विषय घेण्यात आला। ज्येष्ठ नागरिक कार्ड बऱ्याच जणांकडे नाही आहे, तर त्यांच्यासाठी असेल, ई श्रम कार्ड असेल, सर्वसामान्य तळागाळात राहणारा सुद्धा एक वर्ग इथे राहतो, त्याच्यासाठीचा सुद्धा हा प्रयत्न आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं आणि अर्थातच ठाण्याचे खासदार आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनानं शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंतजी पवार साहेब असतील आणि अर्थात आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुतुल्य भास्कर पाटील साहेब असतील, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं शिवसेना ही तेव्हा सुद्धा आगेकूच करत होती आणि आता सुद्धा नौपाड्यामध्ये आगेकूच करण्याचा प्रयत्न करणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपले संसदरत्न खासदार माननीय नरेशजी मस्के साहेब व आपले ठाणे शहर प्रमुख माननीय हेमंतजी पवार साहेब व तसेच आपले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेनाच्या माध्यमातून आपण प्रभाग क्रमांक 21 मध्ये गेले 3 दिवस मोफत शिबिराचे हे आयोजन केलेले आहे। आणि या शिबिराला पहिल्या दिवसापासूनच खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे। आणि म्हणजे कसं असतं की लोकांना त्यांची कामं करण्यासाठी सरकारी ऑफिसर्समध्ये जावं लागतं, तेव्हा त्यांना कसं कागदपत्रांची माहिती नसते, तर त्यामुळे त्यांचं एका फेरीमध्ये काम होत नाही। पण इथे आम्ही सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्याचे फलक लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते जी कागदपत्रं लागतात त्या कागदपत्रांचं पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे लोकांना ती सगळी माहिती मिळाल्यामुळे
ते सगळे व्यवस्थित कागदपत्र गोळा करून एकाच ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची कामं होतात, तर ते आम्हाला येऊन प्रत्यक्षात भेटतात आणि बोलतात की तुम्ही खूप छान शिबिर भरवलेलं आहे, की आमची कामं झाली आहेत. आणि त्यांचे जो समाधान बघतो तेव्हा आम्हाला असं एक आनंद होतो की आम्ही जे शिबिर केलं ते कारणी लागलं. आणि आम्ही हे इलेक्शनचं डोळ्यासमोर ठेवून हे काम करत नाही, तर हा प्रत्येक शिवसैनिक हा 12ही महिने लोकांच्या हिताचे काम नेहमीच करत असतो आणि ह्याच्यापुढेही आम्ही करतच राहू.